कृष्णारी ही आमची ज्योती आहे. असू दे माझी छोटी ताई आहे. ज्योती आहे 1990 सालचा जन्म. मग मला कामाला लागला आणि माझ्या पहिल्याच पगारात मी फ्रॉक आणला होता. मला तेव्हा मी 18 वर्षाचा होतो. आणला मुरबाड वरनं. हा कारण मी आहे ना 1 सप्टेंबरला. आणि तू जन्मले किती? 22 ऑगस्टला. माझा 1 सप्टेंबरला परत म्हणजे 8 दिवसांनी मी कामाला लागलो. असं खूप छान. तर अशी ही आमची ज्योतिबा आहे. हे आज्या इकडे बाया माझ्या आमच्या ज्योतिबाचा हा ही नाव ज्योती आहे पण आम्हाला हे देव आहे कारण ही ज्योतिबा आहे. हा तिचा बारका पोरगा आदित्य म्हणजे आदिनाथ आदिराज आणि माझ्या पण बाळाचं नाव आदित्य आहे. आणि वेदन अरे हे लक्षात देत आहे. ही माणसातून जरा नाही ते फक्त माझे रामकृष्णारी. आणि ही आमची बारकी चिन्नू आहे. ही आमचं चिन्नू बाळ आहे रामकृष्णारी. आणि साई माऊली आहे. साई माऊली हे माझे मिस्टर. हा नाही आमचं दोन्ही आमचे बाळ आहे त्यामुळे रामकृष्ण राम माझं बाळ आहे. माझ्या ताईला बसू दे का मावशीला बसू दे. आणि आई तू पण बस. हा चालते. अरे बाळा मला एकदा सगळ्यांनी बोला रामकृष्णारी बोला. रामकृष्णारी रामकृष्णारी आणि बोल भरखवल्या की जरा. तर खूप छान माऊली रामकृष्णारी ज्यांच्या बंधूचं नाव साई प्रसाद आणि तुम्ही साई हा पण साई दोघांकडे ना. नाही दोघांकडे साई ओपनिंग आहे. सुरुवात साई आहे पण नंतर एक प्रसाद आणि एक साई नंद आहे. हा तर खूप छान माऊली. आमचं हे छोटी आमची बाई चिन्नू आमची विद्या म्हणजे ही चिन्हूच आमचं छोटे बाळ आहे. ही रामकृष्णारी. मी पांडुरंगाला प्रार्थना करतो दोघांना उदंड आयुष्य मिळो. सुखी राहा आनंदी राहा समाधानी राहा असं आनंदाने. खूप छान माऊली रामकृष्णारी. वा 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 धन्य आज दिन झाले. संतांचे दर्शन झाली. पाप हे माळकरी विशेष म्हणजे हे हा म्हणजे माळकरी नसले तरी मांसाहार घेत नाही. खूप छान. आणि आई माझी बस के जरा. हे थोरले आहे माझ्या 4 आई आहेत. आणि ऐका तुम्हाला सांगतो आता हे बाळानो ज्योती ऐका. मी आईला घेऊन जाणार होतो पनवेलला पण ती बोली आता चिन्नू येणार आहे 4 दिवस येणार तर मला हरकत नाही. पण आता चिन्नू फलटणला उद्या तुम्ही काही आईची काळजी करायची नाही. थोरल्या आईला घेऊन येणार मी. थोरल्या आई मोठी ही आहे. एक काल्याची आई आपली गंगू मावशी. ह्या 4 आया मला पाहिजेत. आणि या 4 आयासाठी छान घर केलंय. माझ्या बिल्डिंगचं नाव आहे 4 आणि विंग आहे आय म्हणजे 4 आहे. आणि ह्या माझ्या 4 आया आहेत म्हणून त्यांना तळमजल्याला घर घेतलंय. असंच एक्स्ट्रा घर घेतलंय माझ्या. चालते मी ऐक ना हिला फोन केला होता कुणाला गंगू मावशीला. तर ती म्हणली की जत्रा आहे कुठली जत्रा त्यांची नाही महादेवाची नाही. असते कुठं 27 तारखेला. तर मी गोगावच्या म्हणजे हा मग चालतं हरकत नाही. तर मी बोला 2-3 दिवस तुझं मागं कर पण बोला एकदा थोरल्याला घेऊन यायचीच आहे आपल्याला. आणि तू कसे तू आणि थोरल्या पाहिजेच बरोबर कारण गंगू मावशी बोलतो मी 8 दिवसांनी येईल ते जत्रा केल्यावर. आणि उषा मावशीची आपण अडचण समजू शकतो पण तरी 4 दिवस येणार ती. 4 आया बरोबर माझ्या 4 आया लवकरात लवकर मला दिसल्या पाहिजेत. आणि एकदा हे आईची काळजी करायची नाही बळा. हा सांग आता तुझं वाक्य सांग. मी या दोन्ही माझ्या बहिणीला सांगतो. असू दे माझं बाळ आहे. या दोन्ही बहिणीला सांगतो आमच्या आईची काळजी करायची नाही. आई लेकाकडे आहे आणि लेक तिच्याकडे आहे. हा आता काय काळजी करायची नाही. आई लेकाकडे आणि लेक तिच्याकडे आहे. आणि नातू पण आहे. आणि तो नागपूरला आहे आणि हैदराबादला आहे. आम्ही दोघच आहे राजा राणी दोघं. चांगलं आहे. 4 आया मला पाहिजेत. कळलं मला तुम्हाला. माझ्या 4 मावश्या माझी आई धरून 5 त्यातली आई माझी गेली. माझ्या 4 आया त्या घरी आम्ही नेणार. हे आईची काळजी करू नका बरं का. एकदा बोल ना हे बोल आईची काळजी करणार नाही. नक्की ना प्रॉमिस करा. प्रॉमिस. हा चला रामकृष्ण.